आणि सुरुवातीला खास रिपोर्ट आहे साईबाबांच्या शिर्डीमधून। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक हे देशभरातून येत असतात। साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात, प्रसाद म्हणून पेढा खरेदी करतात आणि कुटुंबियांसाठी तो पेढाही घेऊन जातात। मात्र साईंच्या दरबारातील हाच पेढ्याचा प्रसाद आता वादात सापडलाय। निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पेढे विकले जात असल्याच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शिर्डीमध्ये धाडसत्र सुरू केलंय आणि त्यामुळेच शिर्डीमध्ये श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। पाहुयात हा खास रिपोर्ट। साईंच्या दरबारात भाविकांच्या आरोग्याशी खेळ। प्रसाद म्हणून विक्रेत्यांकडे दगडासारखे बुरशीजन्य पेढे। अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। कोट्यवधी देशवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या दरबारात भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी असा खेळ सुरू आहे। आपल्या अडचणी घेऊन भाविक साईंच्या दर्शनासाठी येतात। दर्शनानंतर प्रसाद म्हणून पेढे खरेदी करणं ही भाविकांची श्रद्धा असते। फक्त पेढे विक्रीतूनच शिर्डीत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते। मात्र वाढती स्पर्धा आणि नफ्याच्या हव्यासापोटी या पेढ्यांचा दर्जा घसरल्याचा आरोप केला जातोय। दुकानांमध्ये विक्रीला असलेल्या पेढ्यांच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट, उत्पादक किंवा घटक पदार्थांची माहिती नाही। अन्न सुरक्षा कायद्यानुसार ही माहिती देणं अनिवार्य आहे, पण नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातं। काही दुकानात दगडासारखे कडक, कोरडे आणि निकृष्ट दर्जाचे पेढे आढळले, तर काही पाकिटांत बुरशीजन्य पेढे आढळल्याची भाविकांची तक्रार आहे। भाविकांच्या तक्रारीची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनानं शिर्डीत अचानक तपासणी मोहीम राबवली। अनेक दुकानांमधून पेढ्यांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत। साईंच्या शिर्डीतून हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर जिथे पेढे बनवले जातात तिथे जाऊन आम्ही पाहणी केली, तेव्हा काय आढळून आलं तुम्हीच पहा। मार्केटमध्ये जवळपास 7 ते 8 असे कारखाने आहेत ज्या ठिकाणी हा साखरयुक्त म्हणजे एक किलो खवा आणि 3 किलो साखर अशा प्रमाणात साधारण हा पेढा असतो। काही लोक जे आहेत कारखानदार 5 किलो साखर देखील मिश्रित करतात। आपल्या या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत निमगाव भागामध्ये आणि या ठिकाणी पेढा जो आहे ते बनवण्याचं आणि पॅकिंग करण्याचं काम सुरू आहे। सध्या या ठिकाणचा जो पेढा बघितला तर या ठिकाणच्या ह्या ताई ज्या आहेत ते पेढा जो आहे तो पॅकिंग करताना पाहायला मिळत आहे। हा पेढा जो आहे हा पेढा मी आपल्याला दाखवू इच्छितो की आत्ताच इतका कडक आहे कारण याच्या साखरेचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळे हा कडक झालेला आहे। आता हा मार्केटमध्ये जाणार, त्यानंतर 2 दिवसानंतर साधारण तो भाविकांना मिळणार, ते 2 दिवसानंतर ते घरी घेऊन जाणार आणि नंतर इतरांना तो प्रसाद म्हणून वाटणार। असा हा दगडयुक्त पेढा म्हणजे दगडी पेढा म्हणून ज्याला संबोधलं जातं, हा पेढा या ठिकाणी तयार केला जातोय। म्हणजे साधारणपणे हा कोणी खाऊ शकणार नाही कारण की इतकी साखर त्यामध्ये आहे। हे जे साई कृपा पेढा नावाचं हे पॅकेट आहे, आपण हे पॅकेट बघू शकतो की साई कृपा पेढा, प्युअर पेढा आणि इकडच्या बाजूला जे लिहिलेलं आहे FDA अप्रूव्ड, म्हणजे फूड आणि ड्रग्ज विभागाने हा जो पेढा आहे हा अप्रूव्ह केलेला आहे। ही मान्यता नेमकं अन्न आणि औषध प्रशासनाने यांना कशा माध्यमातून दिली हे देखील तपासणं महत्वाचं आहे। दरम्यान ज्या साई कृपा नावाच्या पेढ्यांबाबत तक्रार समोर आली आहे त्या कारखान्याच्या मालकानं दिलेली माहिती ऐकून अजूनच धक्का बसला। दुकानदार पेढा पाकिट काही मागे ठेवते, आम्ही जे ताजे पेढे दिलेले आहेत ते विकतात आणि ते पाकिट तसेच पडलेले राहतात। त्याच्यामुळे आता आम्ही बी एवढं बघू शकत नाही त्यांच्या दुकानामध्ये जाऊन पुढं काय आहे काहीच नाही बघू शकत ना। साधारण दुधाचे भाव 42 रुपये, साखर 43 रुपये, सरपण 4,500-5,000 रुपये टन आहे। त्यामुळे सगळेजण शिर्डीमध्ये तोच पेढा बनवतात। आमच्याकडे प्युअर बी पेढा आहे, त्याच्यापेक्षा एक मीडियम क्वालिटीचा बी पेढा आहे, एक 280 रुपये किलोचा बी पेढा विकतो आम्ही। त्या मापात दुकानदार भाव देत नाही आम्हाला। काय मागणी काय असते? आम्हाला भाव मिळावा, आम्ही एकदम एक नंबर पेढा। दुकानदारांची काय मागणी? दुकानदारांची मागणी का आम्हाला साखरेचा पेढा असला तरी आम्ही विकतो। किती भाव? 130 रुपये। त्याच्यापेक्षा आणि सगळेजण तेच पेढा बनवतात, त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल। नाही आम्ही तो पेढा बनवला तर FDA अप्रूव्ड काय प्रकार आहे? सर आम्हाला त्याच्यात काहीच माहित नाही।
खोक्यावाला जो बॉक्सवाला आहे तो आम्हाला तसे छापून देतो, आम्ही तसं इथं येईल. कोणाकडून घेऊ? आम्ही तो मुंबईवाला आहे त्याच्याकडून घेतो, सगळेजण त्याच्याकडूनच घेतो. आम्हाला त्याच्यात काय माहितीच नाही. माझं शिक्षण 8वी होईल, मला काय त्याचं तेवढं माहित नाही. मी कामाला होतो, मी नवीन धंदा टाकलेला आहे, ते मला माहित नाही एवढं एवढी अप्रुव्हल हे ते काहीच अजून मला माहित नाही. शासनाच्या काही परवानगी तुम्ही घेतलेल्या घेतलेले आहे असतील? काय कशाच्या परवानगी घेतलेल्या? आम्हाला ते लायसन दिलेलं आहे, तेवढं आहे आमच्याकडे. आहार तज्ज्ञांच्या मते दूषित किंवा कालबाह्य दुग्धजन्य पदार्थांमुळे विषबाधा, पोटाचे विकार आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यात शिर्डीसारख्या जागतिक दर्जाच्या धार्मिक स्थळावर प्रसादाच्या नावाखाली असा जीवघेणा प्रकार सुरू असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं घेतलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर येणं अपेक्षित आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार का आणि भाविकांच्या श्रद्धेशी होणारा खेळ थांबणार का याकडे तमाम साई भक्तांचं लक्ष लागलंय. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी.